सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी Good afternoon, students. Today we are going to learn about lesson number 3, Upas. Writer पु ल देशपांडे. मागील भागात आपण पाहिलं होतं की लेखकाच्या पत्नीने लेखकांचे वजन कमी व्हावे म्हणून फारच उत्साह दाखवला होता. वेगवेगळ्या उकडलेल्या भाज्या ती देत असे. पण एके दिवशी लेखकाला चहा कडू लागला. तेव्हा लेखकाने आपल्या पत्नीला विचारले की दररोज तर चहा देत होतीस, इतका कडू लागत नव्हता, आज का लागतोय? तेव्हा पत्नी म्हणते, अहो एवढे दिवस जो चहा होता तो विना साखरेचा नव्हताच, मुळे विदाउट शुगर, विना साखरेचा, बिना शक्कर का था ही नहीं, आज शक्कर इस चाय में नहीं है. एवढे दिवस दिलेला चहा विना साखरेचा नव्हताच, घरात थोडी साखर होती म्हणून मी रोज थोडी थोडी घालत होती. आजचा चहा कडू म्हणजे आज त्यात साखर बिलकुल नाही. हे ऐकल्यानंतर लेखक रागावतात, सांगितलं का नाहीस मला? अरे बापरे, किती कॅलरीज पोटात गेल्या असतील माझ्या. हे ऐकल्यानंतर पत्नी पुढे म्हणते की उगीच आरडाओरडा करू नका, वजनाचं काय ते मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं, आम्ही स्वतःच कमावून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. लेखकाने केलेली प्रतिज्ञा, निश्चय, संकल्प. पण जेव्हा लेखकाला कळलं साखर होती म्हणून ते रागावतात. पत्नी म्हणते, चिल्लाओ मत, बेकार में, कोई कहता है तो कहने दो. वजन का क्या, वजनाचे काय, धीरे धीरे वेट लॉस हो जाएगा. हम क्या किसी का मांग के खाते नहीं, स्वतःच कमाऊन खुद की मेहनत का खाते हैं. वाढला तर वाढू दे काय वजन. मुलांना देने और बच्चों के लिए उन्होंने जो लड्डू बनाए थे वो जानबूझकर उनके सामने ही रखकर उन्होंने वजनक्षय संकल्प, वाक प्रचार, मुहावरा. वजनक्षय म्हणजे लेखकाने वजन कमी करण्याचा जो निश्चय घेतला होता, रिजोल्यूशन, संकल्प. आणखी उन्होंने और जानबूझ के उनको छेड़ा, ताना मारा. और लड्डू की प्लेट सामने. लाडू कशाला केले? साखर असेल त्यात, और गुस्सा हुए, लड्डू क्यों बनाए, उसमें तो शक्कर होगी ना. यह सुनकर बीबी कहती है, ईश्शो, साखरेशिवाय लाडू आमच्या घराण्यात नाही, घराण्यात केले कुणी आमच्या. ऐसे कैसे, बिना शक्कर के लाडू घर में किसी ने किए ही नहीं आज. आमच्या घराण्यात म्हणजे आमच्या कुटुंबात. उनका कहने का मतलब था, तात्पर्य चहा विना साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच, फॅटी फूड्स. चहा विना साखरेचा प्यायले, पण लाडू तर लेखकांनी खाल्ला आणि आपोआप वजन वाढणाऱ्याच कॅलरीज, फॅटी फूड पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. ऑफिस में उनको किसी ने सलाह दी थी, दोरीवरच्या उड्या स्कीपिंग और रनिंग, म्हणून लेखकाने तो वो भी ट्राई करके देखा. फक्त एकदाच पहली व उड़ी शेवटची ठरली, क्योंकि उनका कमरा होने के कारण उन्होंने जो स्कीपिंग कर रहे थे हॉल में, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात, दिवाणखाना हॉल, ड्राइंग रूम, प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे, कमरा छोटा होने के कारण पूरी रस्सी घुमाना मुश्किल था. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन, पहले बार उन्होंने ट्राई किया तो सामने ड्रेसिंग टेबल था, उन पर कांच की बोतलें, दवाई की बोतलें जो थी वह रस्सी घुमाते ही नीचे आई. आपको मालूम है, अगर कांच की बोतल नीचे गिरती है तो क्या
पूरी टूट फूट जाएगी। दुसऱ्यांदा सेकंड टाइम जब लेखक ट्राय करते हैं अर्धवट गैलरी आणि अर्धवट घरात राहून, थोड़ा बालकनी और थोड़ा हॉल के अंदर ट्राय करने लगे तो दोरी फिरवली, दोरी फिरवणे म्हणजे वो स्किपिंग करने लगे, थोड़ा बाहर और थोड़ा अंदर, तब तक ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात। एक व्यक्ति त्यांच्या शेजारी राहणारा आचार्य बर्वे दूसरे बार जब स्किपिंग के लिए ट्राई करने लगे तब सामने वाले अंकल के गले में वो रस्सी गई। उनका नाम आचार्य बर्वे। त्यांचा माझ्यावर आधीच राग होता, उनका वो पहले से ही लेखक पर गुस्सा थे, कारण मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली। समाचार व प्रचार मुहावरा, समाचार घेणे, विचारपूस करणे, चौकशी करणे, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे राखीव कुरण होते। राखीव कुरण असणे, परत वाक्प्रचार, एखाद्या कार्यावर किंवा वस्तूवर त्यांचाच हक्क दाखवणे। कुरण म्हणजे काय? एखादं महाराणावर उगवलेला गवत, त्या कुरणात इतर मालकाच्या, ज्याची ती जमीन आहे त्या मालकाचीच गुरे तेथे चरू शकतात, पण येथे याचा अर्थ चाळीत आचार्य बाबा बर्व्यांशिवाय कोणीही उपवास करत नव्हते। आणि जेव्हा त्यांना हे कळलं की लेखकांनी सुद्धा उपवास करायचं ठरवलं, ही गोष्ट त्यांना आवडली नाही, म्हणून ते विचारपूस करायला आले नाहीत। काय? पंतांनी सुद्धा उपवास करायचं ठरवलंय हे। हा दुष्टपणा। आणि आता दोरी कोणाच्या गळ्यात अडकली? त्यांच्या, ज्यांचा अगोदरच लेखकांवर राग असे। हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झाले, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती। मी तुम्हाला क्षमा करतो। जिनके गले में वो रस्सी गई वे कहने लगे, जानबूझ के आपने मेरे गले में रस्सी का पंजा डाला, मेरी जगह और कोई होता तो आपकी कोई खैर नहीं थी। धिंगा मस्ती, उम्र के साथ साथ की गई हरकतें, पर मैंने आपको माफ़ कर दिया, लेकिन मेरी जगह और कोई होता तो आपको छोड़ता नहीं था। पण हे ऐकल्यानंतर लेखक काय म्हणतात, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य। वजन कमी करायला दोरीवरच्या उड्या मारतोय मी। लेखक म्हणतात की हे मुद्दाम नाही केलं बाबा, माझं वजन कमी व्हावं म्हणून मी दोरीवरच्या उड्या मारतोय। तेव्हा ते म्हणतात काही उपयोग होणार नाही, कुछ भी नहीं होगा, काही उपयोग, कुछ लाभ नहीं। यह सुनते ही लेखक कहते का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, संयम, मनाची तयारी, एकाग्रता, कंट्रोल, मनाची एकाग्रता हवी। त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील। तुम्ही काही करा, वजन कमी होण्यासाठी हे काही करा, काही उपयोग नाही। कारण विचारतात तेव्हा ते म्हणतात की कारण तुमचा जिभेवर जीभ, टंग, जिव्हा, समानार्थी प्रतिशब्द, जिभेवर ताबा नसणे, खाण्याचा थोडाही आपल्या शरीराला लाभ नुकसान काय होईल मागचा पुढचा विचार न करता खातच राहणे। संयम हवा, मनाची एकाग्रता हवी। त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी फक्त खाण्यानेच वजन कमी होतं असं नाही, दुसऱ्या सुद्धा तुम्हाला इतर गोष्टी सोडाव्या लागतील, म्हणजे त्याग करावा लागेल। कोण सांगताय? आचार्य बर्वे, ज्यांना पंतांनी उपवास केलेलं आवडलं नव्हतं ते। आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहताय ना तुम्ही बाबा। केविल वाण्या स्वरात लेखक म्हणताय काही गोष्टी सोडाव्या लागतील ना, मग ठीक आहे, मी तर वजन कमी होण्यासाठी दोरीवरचा उड्या मारतोय, मग लाज नाही का सोडली? ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा, ठीक आहे।
आता तुम्ही एक काम करा, प्रथम बोलणं सोडा. खाण्यासाठी जिभेवर नियंत्रण आहे, पण आता बोलू नका. बोलणं सोडू हे ऐकल्यानंतर फिरसे लेखक पूछते, बोलणं सोडू, बोलू नको अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नहीं. खाने के लिए आपने तो उपवास रखा, फास्टिंग रखा, लेकिन वो खाली थोड़ी देर के लिए. लेकिन आप अगर ज़्यादा की बोलते हैं तो कुछ उपयोग फायदा नहीं. तो बोलने कमी केल्याशिवाय तुमची आपका जबान पर कंट्रोल नहीं रहेगा. पण बाबा, पण मला बोललंच पाहिजे बाबा, केविलवाण्या स्वरात ओरडलो. तरस काकर उन्होंने कहा, एक तो खाने के पीने के बाद ते छोड़ो, लेकिन बोलना एकदम बिल्कुल बंद, ये तो कैसे मुमकिन है. केविलवाण्या धीरे से उन्होंने कहा, बोलना मला बोललंच पाहिजे, बोलना जरूरी है. का पण? वो पूछते, क्यों ऐसा, क्यों बोलते हो. एवढा संयम नहीं, आप इतना भी कंट्रोल नहीं कर सकते. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ति, मौन. और उन्होंने कहा, आप बोलना छोड़ नहीं सकते, फिर ऐसे कैसे. बोल न बोलने के लाभ तो बहुत है, और खाली चुप रहने के लाभ क्या क्या है उनके बारे में आगे कुछ कहना चाहते थे. उड्या मारायच्या, माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबड करत होते. एक रस्सी उनके हाथ में ही, दूसरी लेखक के हाथ में, और खाली न बोलने के लाभ कितने होते हैं, उनकी वैल्यू क्या, इनके ऊपर पूरा 1 घंटा लेक्चर दे रहे थे. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह, वाक्प्रचार, वाक म्हणजे बोलत राहणे, सतत बोलत राहणे आणि मध्येच ते थांबवणे, अडवणे, थांबवणे. मी और लाभी लेखक को गुस्सा आया, पूरे 1 घंटे से लेक्चर दे रहे, अभी तक खत्म नहीं हो रहा, इसलिए वो जोर से चिल्लाए, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय. अगर मैंने बोलना ही बंद कर दिया तो मैं खाऊ क्या. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध. आचार्य बाबा म्हणतात, म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध. तेव्हा लेखक सांगतात की मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला, मैं टेलीफोन ऑपरेटर हूँ, दिन भर तो मुझे बोलना ही जरूरी है. टेलिफोन ऑपरेटर आपोआप इंग्रजी शब्द, दूरध्वनी संपर्क करून देणे, दिवसभर मला बोलावंच लागतं. हे ऐकल्यानंतर आचार्य बर्वे म्हणतात, मग कसलं वजन उतरवणार तुम्ही. अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले, और उन्हें एक जैसे टकटकी लगाए उनकी तरफ देखा और कहा, आपका वजन कम नहीं हो सकता. यह सुनकर त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. 1 घंटा बाद सुनाकर गए, ऊपर से कहते आपका वेट कम हो ही नहीं सकता. यह लेखक को बहुत बुरा लगा. त्यांना खूप वाईट वाटलं आणि मनात विचार आला की जेव्हा त्यांच्या गळ्यात दोरी पडली होती तेव्हाच त्यांचा गळा आवळला का नाही. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस या पुढे वजन उतरेपर्यंत उपवास. उनकी बातें सुनकर लेखक को बहुत गुस्सा आया. लेखकांनी ठरवलं, खूप राग आला, वाईट वाटू लागलं. कोणाविषयी. आचार्य बर्वेंविषयी. आणि त्यांनी पुन्हा निश्चय करणे, रिझोल्युशन, संकल्प करणे. आणि काय म्हटले, यापुढे उपवास, जब तक वेट कम नहीं होता तब तक मैं अभी उपवास फास्टिंग रखूंगा ही. मला मी काटकुळ्या झाल्याची स्वप्ने पडू लागले और वो सपना देखने लगे. सचमुच वो पतले हो गए. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. भोजन सामने रखा है, परोसा है, लेकिन फिर भी जैसे कि मैंने खाना खा लिया. वो वहाँ से बिना खाई उठने लगे. बिना साखरेचा आणि बिना दुधाचाच काय, पण बिन चहाचा चहा देखील मी पिऊ लागलो. सामने चाय है नहीं है, लेकिन फिर भी उनका ऐसा लगने लगा, आभास होने लगा कि मैं चाय
पी रहा हूँ. साखर पाइली कि माझ्या अंगाचा तिळ पापड होऊ लगा. शक्कर को देख के उनको बहुत गुस्सा आने लगा. अंगाचा तिळ पापड होने, खूप खूप राग येणे, टू गेट एंग्री. केवळ फळांवर मी जगू लागलो. सिर्फ उन्होंने फ्रूट खाना शुरू किया. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. लिंबू सरबत आपण साखर घालून उन्हाळ्याच्या दिवसात ते पेय पितो किंवा इतर घरी कोणी आल्यानंतर देतो. पण लेखक म्हणतात की हा लिंबाचा रस विना साखरेचा मला अमृतासारखा. पृथ्वीवरील पाणी म्हणजेच अमृत. पाणी हेच जीवन. दरोष्ण दुधासाठी, दरोष्ण दूध, फ्रेश मिल्क. मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. फ्रेश मिल्क के लिए वह अंधेरीचा गोठा जहाँ गायब है जानवर उनकी जगह रहने की जगह. अंधेरी हे का एक मुंबईतील एक ठिकाण स्थान जेथे जनावरे दुभती जनावरे असतात ते ठिकाण. गाय म्हैस यांचे राहण्याचे घर, गाईचा गोठा, माणसाचे घर, उंदराचे बीळ, पक्ष्यांचे घरटे, तसं गायींचा गोठा. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे मला थांबवाव्या लागल्या. दोरी उड्या स्किपिंग करण्याचे बंद करण्याचे कारण म्हणजे लोकांच्या दुष्टपणामुळे. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. 10 राउंड लगाते लगाते तक वे पहुंचे थे. स्किपिंग करते करते कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. गिरगाव मुंबईतील एक ठिकाण, अ लोकॅलिटी साउथर्न इन मुंबई. रस्त्याने काम से छुट्टे हो पैदल भाग भागकर तेज भागकर आने लगे. किसके लिए? वजन कम करने के लिए. कचेरी कार्यालय कामाचे ठिकाण. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला ज्यात वजन वाढेल असे कोणतेही घटक नाहीत. रिच फूड, फॅटी फूड असं काही त्यांनी आहार म्हणजे काहीतरी खाणे. भोजनाशिवाय जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू. 10-12 दिनों तक उन्होंने ऐसा ही डेली रूटीन जारी रखा. माझ्यातला फरक मलाच कळत होता और वो महसूस भी करने. हाँ सचमुच थोड़ा मुझे हलकापन महसूस लगने लगा है. माझ्यातला फरक मलाच कळत होता. मग कशाप्रमाणे? लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. छोटे बच्चों को पौधा कितना बड़ा हुआ वह अंदाजा उनको पूरा जमीन के बाहर निकाल कर देखते हैं. उसी तरह लेखक की अवस्था हो गई. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे मला वाटे. छोटे बच्चे पौधा कितना बड़ा हुआ जमीन से बाहर निकाल कर देखते, उसी तरह लेखक की हालत हो गई. लेखकालाही दररोज संध्याकाळी असंच वाटायचं. आज आपण वजन करून पाहूया. कारण लेखकाला वजन कमी झाल्यासारखं वाटत होतं. पण मी ती इच्छा दाबून धरली. उन्होंने अपने आप पर कंट्रोल करके रखा. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे दरोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण आहार व्रत चालूच ठेवले. रोज ऐसा फ्रेश मिलना मुश्किल था. कभी कभार वो अंधेरी के गोट में जाते थे और वह मिल्क पीते थे. पण 1 महीने के लिए वो घी को हाथ भी लगाने वाले नहीं थे. ऐसे आहार तुपाचा थेंब एक ड्रॉप एक बूंद भी नहीं वो लेने वाले थे. केवळ सिर्फ ओनली मिल्क. 15 वडाभरात फक्त 2 वेळाच मी साखर भात खाला. 1 महीने के लिए उन्होंने संकल्प किया और 15 दिन में उन्होंने 15 वडाभरात 15 दिवसाचा काळ त्याला 15 वडा म्हणतात. 7 दिवसाचा काळ साप्ताहिक, 1 महिन्याचा काळ मासिक.
2 वेळा खाली 2 बार उन्होंने शक्कर भात खाया. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला. पुन्हा नाव आलंय सोकाजी. कोण हा? जो सर्वांविषयी वाईट बोलणारा. सुरुवातीला तो पंतांना काय म्हणाला होता? बटाट्याची चाळ म्हणू नका. नाव जरी बटाट्याचं काढलं तरी वजन वाढेल. हा सोकाजीने फक्त कुणाला सांगणार नाही या अटीवर साखर भात कोळंबी भात दिला. चारला म्हणजे खायला दिला. व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवाराने एकदा नागपुरी वडाभात आपल्या आपल्या भागातील आवडीचे प्रसिद्ध पदार्थ एवढे खाली 15 दिन में उन्होंने 2 बार चावल खाए थे. भाताला स्पर्श केला नाही. उन्होंने चावल की तरफ देखा नाही. लेखकाला सवय होती जेवण करीत असताना 3 वेळा भात खाण्याची. पण 15 दिवसात फक्त 2 वेळाच फक्त 2दाच त्यांनी भात खाल्ला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्य शरीरात कमी गेले. फॅटी फूड रिच फूड पहुंचे ही नहीं. माझा ऐकून निश्चय पाहून अभी सचमुच उन्होंने सिरियसली लिया. यह देखकर चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. खरोखरच पंतांना वजन कमी झाल्याचे वाटतच होते. चाळीतल्या लोकांनाही दिसून येत होते. पण ते जी मंडळी माझ्या डाएटची उपवासाची चेष्टा जो उनकी मजाक करते थे ताना मारते थे त्यांनीच पंत फरक दिसतो हाँ अशी कबूली द्यायला सुरुवात केली. जियो उनको ताना मारते थे वो अभी कहने लगे हाँ सचमुच आप थोड़ा पतले दिखाई देने लगे हैं. वजन कमी झालं असेल. जे चेष्टा करत होते तेच लोक आता लेखकांना म्हणू लागली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजार आले. सगळ्यांविषयी वाईट बोलणारा असा शेजारी जनोबा रेगे तो सुद्धा लेखकाला म्हणतोय पंत भलतेच काय रोडाले तो. रोडावणे बारीक होणे काटकुळा दिसणे असे मान्य करावे लागले. तो पण म्हणू लागला खरंच तुम्ही आता थोडे बारीक झालेत. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती की एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर सब लोग उनकी तारीफ करने लगे. हाँ सचमुच आप पतले दिखाई दे रहे हैं. मासी खोटी प्रशंसा स्तुती ऐकून लेखकाला पुन्हा भीती वाटू लागली. काय की दुसरे खरंच मला म्हणताय तुम्ही बारीक झालेत. पुन्हा या स्तुतीने परत वजन वाढलेत तर. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा. लेकिन मैं किसी के भी कहने पे जाने वाला नाही था. कोणाचीही स्तुती ऐकून मी पुन्हा माझा संकल्प तोडणार नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रण कंट्रोल टंग कंट्रोल कमीत कमी 20 ते 25 पाउंडांनी तरी माझे वजन कमी घटले पाहिजे. उनको पूरा भरोसा था गारंटी थी कम से कम मेरा 10-12 किलो तो भी वजन कम हुआ ही होगा. खात्री ने अशी पूरा भरो गॅरंटी के साथ हो. एक दिन आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली टाकून तिकीट काढले. आनेली ओल्ड करंट कॉइनसी ओल्ड कॉइन एक कॉइन उन्होंने डाला. महिन्यापूर्वीच या यंत्राने माझे वजन 181 पाउंड दाखवले होते. 1 महीना पहले ही वही वेट की मशीन ने उनका वेट इतना दिखाया था. और आज 1 महीन्याचा उपवास निराहार शास्त्रोक्त आहार दोरीवरच्या उड्या इत्यादि उग्र साधना केल्या. इतना सब कुछ कंट्रोल करते हुए भी आज देखते तो क्या मिनिटभर माझा विश्वासच बसेना. वजन काट्यावरील त्या काठावरील वजन पाहिले असता उनको यकीन ही नहीं हो रहा. 192 पाउंड उल्टा वजन उनका वजन 10-12 किलो बढ़ गया था. आणि भविष्य आप बहुत समझदार और गंभीर है. एवढे सारं उपास करून सुद्धा लेखकाचे वजन जास्तच आल्यामुळे लेखक म्हणतात की हल्ली मी
वजन आणि भविष्य दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. ते म्हणतात तेव्हापासून ते आजपर्यंत मी वजन आणि भविष्य दोन्ही गोष्टींचा विचार करायचे सोडून दिले. आणि शेवटी म्हणतात की डाएट आहार नियंत्रण हे तर मला या जन्मात करणे शक्यच नाही. वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. म्हणजे एक वेळ काट्यातून म्हणजे जेथे रस्त्यात जर काटे असेल आपण त्यावर पाय ठेवत नाही, थोडा इकडून तिकडून रस्ता करतो. त्याप्रमाणे कारण काट्यावर पाय ठेवला की आपल्याला इजा पोचणार. त्याप्रमाणे या वजनाचंही असंच आहे. यापुढे वजन आणि भविष्य त्यांना शक्य नाही. अशा प्रकारे पंतांनी लेखकांनी वजन कमी व्हावे म्हणून काय काय केले आणि चाळीतल्या लोकांनी त्यांची कशी चेष्टा मस्करी केली. शेवटी वजन अधिकच भरले. तेव्हापासून त्यांनी वजन करण्याचे सोडून दिले. अशा प्रकारे आपण मध्यम वर्ग व्यक्तीचा संकल्प पूर्तीत कसे अंतर पडते, लोक कशी त्यांची चेष्टा करतात, कोण काय काय सल्ले देतं हे सारे या पाठात पाहिलं. पाठातील कठीण शब्दार्थ किंवा वाक्प्रचार हात दाखवून अवलक्षण आपण होऊन स्वतः संकट ओढवून घेणे, सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे, अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप होणे, मुठभर मांस वाढणे, सुतूने उरळून जाणे, आनेली जुन्या काळातील एक नाणे. स्वाध्याय कृती पाठाच्या आधारे पूर्ण करायची आहे. मग काय, पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी, वजन कमी व्हावे यासाठी पंतांनी आहार शास्त्राच्या पुस्तकात काय पाहिलं, चरबीयुक्त पदार्थ, कॅलरीज किंवा प्रथिने. दुसरं, पंतांच्या आहार तज्ज्ञ मित्रांनी ज्यांनी वजन वाढलेले वजन कमी करून दाखवले होते असे खाण्यापिण्याशिवाय दुसरं काय सोडायला सांगितलं. सुरुवातीलाच काय सांगितलं, पत्ते खेळणं सोडा. दुसरी गोष्ट, झोपू नका, बोलू नका, दोरीवरच्या उड्या मारा. पत्नीच्या प्रतिक्रिया, पत्नीच्या आहार नियंत्रण, पत्नी काय, उकडलेल्या भाज्या देणे, पातळ भाज्यांचाच खुराक लावणे. आम्ही काय कोणाचं मागून खात नाही, वाढायचं तर वाढू दे वजन. अशा प्रकारे आपण पाठातील स्वाध्यायकृती पाहिल्या. वाक्प्रचार परीक्षेत येणारा प्रश्न 2 मार्कासाठी 4 अंकासाठी. येथे फक्त वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ जोड्या लावा. समानार्थी तेच. हात दाखवून अवलक्षण, आपण होऊन संकट ओढवून घेणे, सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे, अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप येणे, मुठभर मांस वाढणे, स्तुतीने हुरळून जाणे. पुन्हा पाठाचे वाचन करा.